नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वात अगोदर सर्वांना होळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. बघा, उद्या रविवारी होळी आहे आणि होळीच्या दिवशी आपण होलिका दहन करत असतो. त्याचप्रमाणे उद्या फाल्गुन पौर्णिमा देखील आहे. पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते आणि या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची ही पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला अन्नपूर्णा देवीची देखील पूजा करायची आहे. पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या पृथ्वीवर वास करते असं म्हणतात. म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी धनधान्य सुख संपदा मिळावी म्हणून, ऐश्वर्य प्राप्त व्हावं म्हणून आपल्या घरात कधीही लक्ष्मीने बाहेर निघून जाऊ नये किंवा लक्ष्मीने अखंड वास करावा म्हणून पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची विशेष करून पूजा केली जाते. योगाने उद्या होळी आहे आणि होळीच्या दिवशी देखील आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय हे करायचे असतात. उद्या पौर्णिमा आहे, त्याचप्रमाणे उद्या आपल्याला अन्नपूर्णा देवीची देखील पूजा करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अन्नपूर्णा मातेला अशी कोणती वस्तू अर्पण करायची आहे ते बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल, माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. उद्या आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची देखील विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे. यांच्या मूर्तीसमोर किंवा यांच्या पूजेसमोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याचप्रमाणे उद्या संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला होलिका दहन करायची आहे, म्हणजेच होलिका प्रज्वलित करायची आहे. होलिकेची पूजा आपल्याला करायची आहे. होलिकेला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं नैवेद्य अर्पण करून खडीसाखर किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून आपल्याला होलिकेचं पूजन हे करायचं आहे. उद्या सकाळी आपल्याला अन्नपूर्णा देवीची या पद्धतीने पूजा करायची आहे. बघा, सर्वात अगोदर आपल्याला पंचामृत घ्यायचं आहे. तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला एका तामणात ठेवायचं आहे आणि पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. पंचामृत नसेल तर तुम्ही तांब्याभर पाणी घ्या, यामध्ये थोडंसं कुंकू टाका आणि हे लाल केलेलं पाणी या कुंकवाने तुम्ही अन्नपूर्णा देवीला अभिषेक घालायचा आहे. यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे. यानंतर अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुम्हाला उचलून घ्यायची आहे, तिला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि तुम्हाला दुसरं एक ताट किंवा तामण किंवा प्लेट घ्यायची आहे. यामध्ये तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. कुंकू थोडंसं ओलं करून घ्या, कुंकवाने स्वस्तिक काढा. स्वस्तिकच्या मध्ये 4 बिंदू द्या, बाजूला 2 उभ्या रेषा द्या आणि ह्या स्वस्तिकला हळदी, कुंकू, अक्षदा लावून तुम्हाला पूजा करायची आहे. त्यानंतर यावर तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे. आता अन्नपूर्णा देवीला आपल्याला या दिवशी काय अर्पण करायचं आहे, तर सर्वात अगोदर अन्नपूर्णा देवीला हळदी, कुंकू लावून घ्या, अक्षता अर्पण करा, एक फूल अर्पण करा आणि ही सर्व पूजा करत असताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतो, कुठलीही पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याखाली एक ताट, डिश, प्लेट आपल्याला ठेवायची आहे. अग्नीच्या साक्षीने आपल्याला ही पूजा करायची आहे. आपल्या सर्वांच्याच घरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही असेलच. अन्नपूर्णा देवीची मूर्ती बघा, आपल्या घरात कधीही धनधान्य कमी पडू नये यासाठी आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती करत असतो. आता अशी पूजा रोज करणं आपल्याला शक्य नसतं, परंतु निदान पौर्णिमेच्या दिवशी तरी आपण अन्नपूर्णा देवीची पूजाही केली पाहिजे. यामुळे आपल्या घरात कधीच धनधान्याची कमतरता पडत नाही. आपल्या घरात असलेलं धान्य हे आपल्याला कायमस्वरूपी हे पुरत असतं, ते कधीच कमी पडत नाही. तर बघा, तुम्हाला त्या प्लेटमध्ये कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे, त्याची पूजा करायची आहे आणि त्यावर तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती घ्यायची आहे. तुम्हाला एका भांड्यामध्ये थोडे तांदूळ घ्यायचे आहे. 1 पावशर येतील एवढे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे आणि तुम्हाला बघा, ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुम्ही ज्या प्लेटमध्ये ठेवणार आहात ती प्लेट थोडी छोटी घ्या किंवा खोलगट प्लेट असू द्या आणि आपल्याला हे तांदूळ आपल्या उजव्या हाताने अन्नपूर्णा देवीच्या डोक्यावरून आपल्याला हे तांदूळ अर्पण करायचे आहे. आपल्याला मुठीने हे तांदूळ अन्नपूर्णा देवीच्या डोक्यावरून अर्पण करायचे आहे. आपल्याला हे तांदूळ जोपर्यंत अर्पण करायचे आहे, जोपर्यंत हे तांदूळ अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत येत नाही. यासाठी तुम्ही घेताना प्लेट ही छोटी घ्या, जास्त मोठी घेऊ नका, खोलगट घ्या, म्हणजे बघा जास्त तांदूळ तुम्हाला लागणार नाही आणि तांदूळ साडणार देखील नाही. तर अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत येईपर्यंत आपल्याला हे तांदूळ अर्पण करायचे आहे. तांदूळ अर्पण करत असताना आपल्याला अन्नपूर्णा देवीचा कोणताही मंत्र म्हणायचा आहे.
अगदी साधा सोपा मंत्र ओम अन्नपूर्णा देवी नमो नमः किंवा ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा देखील तुम्ही जप करत करत तुम्हाला ही वस्तू, हे तांदूळ तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचे आहे। तांदूळ घेताना ते कधीही तुटलेले नसावे, अखंड असावे। अखंड अक्षदा आपल्याला या पूजेसाठी घ्यायचे आहेत। यानंतर बघा, आपल्याला हे तांदूळ देवीच्या खांद्यापर्यंत अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला ही ताटली अशीच देवघरामध्ये ठेवायची आहे। तिची आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून आपल्याला देवीची पूजा करायची आहे। शुद्ध गाईच्या तुपाचा आपल्याला आवर्जून दिवा हा लावायचा आहे। आपल्याला ही पूजा सकाळीच करायची आहे। हा दिवा तुम्ही दिवसभर सुद्धा लावून ठेवू शकतात किंवा दिवा विझल्यानंतर पुन्हा संध्याकाळी तुम्ही अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीसमोर हा दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा आहे। या दिव्यामध्ये तुम्ही एक लवंग टाकू शकतात, एक हिरवी विलायची टाकू शकतात, थोडीशी चिमूटभर हळद देखील टाकू शकतात। यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होते। जेव्हा आपल्यावर माता लक्ष्मीचा हा कृपा आशीर्वाद अखंड राहतो त्यावेळेस आपल्या घरात धनधान्य हे कधीच कमी पडत नाही। यामुळे आपल्याला अन्नपूर्णा देवीची पूजा दर पौर्णिमेलाही करायची आहे। त्यानंतर तुमच्याकडे जर का श्रीयंत्र असेल तर बघा, श्रीयंत्राची देखील पूजा तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे। शक्य झाल्यास श्रीयंत्रावर तुम्ही कुंकवाने कुंकुमार्चन सेवा ही आवर्जून करायची आहे। दिवसभरात तुम्ही केव्हाही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन सेवा करू शकतात। अतिशय प्रभावी अशी सेवा आहे। माता लक्ष्मीची सर्वात आवडती सेवा म्हणजे ती कुंकुमार्चन सेवा। यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरातनं कधीही काढता पाय घेत नाही, आपल्या घरात अखंड वास करते। त्याचप्रमाणे बघा, अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही आपल्या देवघरामध्ये ठेवताना ती कधीही जमिनीवर ठेवू नये। एका वाटीमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे आणि ह्या तांदळावर ही मूर्ती आपल्याला ठेवायची आहे। हे तांदूळ तुम्ही दर पौर्णिमेला दर 8 दिवसांनी बदलू शकतात आणि हे तांदूळ आपण आपल्या भातामध्ये टाकायचे आहे। त्याचप्रमाणे आपण पक्ष्यांना खायला देखील घालू शकतो। आता ह्या प्लेटमध्ये जे तांदूळ आहे यातले काही तांदूळ तुम्ही पक्ष्यांना द्या, काही तांदूळ तुम्ही तुमच्या धान्यामध्ये टाका, काही तांदूळ तुम्ही भात शिजवताना त्यामध्ये टाका, काही तांदूळ तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही गाईला खायला देऊ शकतात। फक्त आपण नॉनव्हेज करताना जो भात बनवतो त्या भातामध्ये हा तांदूळ आपल्याला वापरायचा नाहीये। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री महालक्ष्मी नमः नक्की लिहा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।